हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, तायडीने अन्वयला पोलिसांकडून अटक घडवली आणि मल्हारने अन्वयला सोडवण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी सेटलमेंट होते का यासाठी प्रयत्न केले, परंतु नुपूरने त्यासाठी नकार दिलाय आणि मल्हारला सांगितलंय की सर, माझ्या भावाने घोटाळा केलाय, त्याने पैसे थकवले, त्याचे पैसे तुम्ही द्यायचे नाही, त्याचे पैसे मीच देणार. मल्हारने विचारलं, पण तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का? तर नुपूरने चक्क पैसे कमवण्यासाठी टिफिन सर्व्हिस सुरू करायचं ठरवलंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लग्नाआधी सुद्धा नुपूरची टिफिन सर्व्हिस होती आणि या टिफिन सर्व्हिसमुळेच नुपूर आणि मल्हारची ओळख झालेली. आणि आता सुद्धा नुपूर तेच सुरू करणारे आणि मल्हारने तिला साथ द्यायचं ठरवलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार ऑफिसमधून घरी येतो. आपल्या रूममध्ये येतो तर त्याला नुपूर रूममध्ये दिसत नाही. मल्हार विचार करतो, हीच ती योग्य संधी आहे. नुपूर सध्या कोणत्या सिक्रेट मिशनवर आहे हे सगळं तिने तिच्या डायरीत लिहिलंय आणि आता नुपूर घरी नाही आहे. ती डायरी वाचून मला कळेल की नुपूरचं नेमकं काय चाललंय. मल्हार विचार करतो, पण नुपूरची डायरी शोधणं एवढं सोपं काम नाही आहे. तिने अशा ठिकाणी ठेवली असेल जेथे मला सापडणार नाही. मल्हार सगळीकडे डायरी शोधत असतो, पण त्याला ड्रॉवरमध्ये वगैरे डायरी सापडत नाही. मग तो स्वतःचं कपाट उघडतो. कपाटात वरती डायरी नसते, पण सगळ्यात खाली ब्लँकेट खाली ही डायरी लपून ठेवलेली असते. मल्हार ही डायरी हातात घेतो आणि म्हणतो, आत्ता मला कळेल नुपूरचं सिक्रेट नेमकं आहे तरी काय. मल्हार विचार करतो, तसं तर एखाद्याची प्रायव्हेट डायरी वाचणं हे अतिशय चुकीचं आहे, पण याआधीसुद्धा मी हे केलं आहे आणि शेवटी नवरा बायकोमध्ये कोणतेच सिक्रेट नसतात, त्यामुळे मी नुपूरची पर्सनल डायरी वाचली तरी काय जास्त फरक पडणार नाही. असा विचार करून मल्हार नुपूरची डायरी उघडतो आणि सगळ्यात पहिल्या पानावर एक मोरपंख असतं आणि नुपूर हे नाव लिहिलेलं असतं. हे पाहून मल्हार खूप खुश होतो. तो पुढचं पान उघडतो तर पहिल्या पानावर बाजरीचं पीठ म्हणजे काहीतरी रेसिपी लिहिलेली असते. मल्हार म्हणतो, नुपूरला रेसिपीज कुकिंग खूप आवडतं, यामध्ये सुद्धा तेच लिहिलं आहे. मग मल्हार पुढचं पान उघडतो आणि त्यावर एक वाक्य लिहिलेलं असतं, फॅशन इज फॉर द आईज, फूड इज फॉर द सोल, मल्हार सर. मल्हार म्हणतो, हे वाक्य तर माझंच आहे. नुपूरला एवढं आवडलं की तिने चक्क तिच्या डायरीत लिहून ठेवलं आहे. हे पाहून मल्हार खूप खुश होतो. मग मल्हार या डायरीतलं पुढचं पान उघडतो आणि पुढच्या पानावर चक्क एक गजरा ठेवलेला असतो मोगऱ्याच्या फुलांचा. मल्हार या फुलांचा सुवास घेतो. त्याला खूप बरं वाटतं आणि मग पुढे आणखीन काहीतरी लिहिलेलं असतं. तिथे लिहिलेलं असतं की मी आज ट्राय केलेली सांबरवडी पंचामृत खानपानमध्ये ट्राय केलेल्या सांबरवडी एवढी चांगली नव्हती आणि मला त्या हॉटेलमधीलच सांबरवडी आवडते. मल्हारला समजतं की नुपूरला खायला काय आवडतं. मग मल्हार पुढचं पान उघडून पाहतो, ज्या पानावर संजनाचा पत्ता लिहिलेला होता विश्वकर्मा चाळीतला, पण हे पान नुपूरने फाडून नेलंय. त्यामुळे मल्हारला नुपूरचं सिक्रेट मिशन कळत नाही आणि मल्हार विचार करतो, मुलींच्या मनात काय चाललंय ना हे जाणून घेणं या जगातलं सगळ्यात अवघड काम आहे आणि मलासुद्धा नुपूरच्या मनात काय चाललंय हे काही कळत नाही आहे. आणि इकडे नुपूर ही संजनाच्या घरातून बाहेर पडते आणि मीनाला कॉल लावण्याचा विचार करते की मीना वहिनीचे एवढे कॉल काय येत होते. ती मीनाला कॉल लावते, पण मीनाचा फोन काही लागत नाही. पण इकडे मल्हार हा नुपूरला त्रास द्यायचा ठरवतो आणि तो नुपूरला कॉल करतो. मल्हारचा कॉल पाहून नुपूरला समजतं याने काहीतरी टाइमपास करायला कॉल केला आहे. नुपूर फोन उचलून विचारते, सर काही महत्त्वाचं असेल तरच सांगा, आता मी खूप बिझी आहे. मल्हार म्हणतो, नुपूर, मी तुला कधीच टाइमपास करायला कॉल करत नाही, खूप महत्त्वाचं कारण आहे म्हणूनच कॉल केला आहे. नुपूर विचारते काय, तर मल्हार तिला सांगतो, मला दीपने सांगितलं आहे ते खानपान हॉटेलमधील सांबरवडी खूप छान आहे, आपण तेथे जेवायला जाऊया. आज संध्याकाळी जेवायला जायचं बरं का. नुपूरला खूप राग येतो आणि नुपूर फोन कट करते. मल्हार चिडून म्हणतो, वा वा, जगातील बायका इथे तरसल्यात की नवऱ्याने त्यांना बाहेर खायला प्यायला न्यावं. मी येथे स्वतःहून येतोय तर माझी बायको फोन कट करते. मल्हार हा पुन्हा एकदा नुपूरला कॉल करतो. नुपूर नाईलाजाने फोन उचलते आणि म्हणते, बोला. मल्हार सांगतो, नुपूर, आज संध्याकाळी 8 वाजेचा टेबल मी बुक करतोय, आपण दोघे जातोय. नुपूर लगेच फोन कट करते. मल्हार म्हणतो, वा रे वा,
मी एवढं प्लॅनिंग करतोय आणि ही मला 4 सेकंदसुद्धा देऊ शकत नाही. मल्हार परत कॉल करतो. नुपूर म्हणते, सर तुम्ही पुन्हा पुन्हा का कॉल करताय? मल्हार म्हणतो, कारण मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. नुपूर म्हणते, नंतर सांगा घरी आल्यावर. नुपूर परत फोन कट करते. मल्हार म्हणतो, माझं काही खरं दिसत नाही. माझी बायको माझ्याशी 2 मिनिटंसुद्धा फोनवर बोलायला तयार नाही आहे. आता घरी आल्यावर तिच्याशी बोलावं लागेल. नुपूर ही चाळीच्या बाहेर येते तर तेथे सोनाली ही आपली रिक्षा घेऊन तशीच उभी असते. नुपूरला आश्चर्य वाटतं. नुपूर विचारते, अरे तुम्ही येथेच आहात का? तर सोनाली सांगते, हो आपलं कसं आहे ना, आपण जवळचं भाडं घेत नाही, आपण फक्त लांबचंच भाडं घेतो, म्हणून थांबली आहे वाट पाहत. तुम्हाला जायचं आहे का? परत तुम्हाला घरी सोडू का? नुपूर म्हणते, हो हो चला ना. आणि तेवढ्यात नुपूरला आणखीन एक कॉल येतो. नुपूरला वाटतं मल्हारचाच कॉल आहे. नुपूर फोन उचलते आणि चिडून म्हणते, सर हा काय बालिशपणा करताय तुम्ही? तर तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतो, मी तुमचा नवरा नाही बोलत आहे, मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. तुमच्या भावाला अटक करायला आलो होतो, त्याने खूप हट्ट धरला म्हणून तुम्हाला कॉल केला आहे. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्या भावाला अटक करताय? इन्स्पेक्टर सांगतो, हो कारण त्याने खूप मोठा पैशांचा अपहार केला आहे, मोठा घोटाळा केला आहे, म्हणून आम्ही त्याला अटक करायला आलो आहे. बोला त्याच्याशी. इन्स्पेक्टर अन्वयकडे फोन देतो. अन्वय नुपूरला सांगतो, नुपूर मी काहीच केलेलं नाही आहे, पोलीस मला अटक करून घेऊन जात आहे. आणि अन्वय हा पुन्हा एकदा इन्स्पेक्टरकडे कॉल देतो. नुपूर इन्स्पेक्टरला सांगते, साहेब मी थोड्याच वेळात पोहोचते, तोपर्यंत तुम्ही माझ्या भावाला नेऊ नका. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे, आणि फोन कट करतो. नुपूर सोनालीला सांगते, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी अंधेरीला चला. आणि ही सोनाली नुपूरला घेऊन तिच्या घरी पोहोचते. इकडे इन्स्पेक्टर अन्वयला म्हणतो, तुमची बहीण येणार होती म्हणून आम्ही वाट पाहत होतो, किती उशीर झाला आहे, कधी येणार तुमची बहीण? आणि तेवढ्यात नुपूर घरी परत येते. नुपूरला पाहून लगेच मीना टाहो फोडते. नुपूर पाहिलं का, माझा संसार कसा ध्वस्त करून टाकला यांनी, हे लोक माझ्याशी खूप वाईट वागताय, अन्वयावर चोरीचा आरोप लावताय, अन्वयने घोटाळा केला म्हणताय, लाखो रुपयांचा घोटाळा. अगं तुला माहिती आहे, तुझा भाऊ एक नंबरचा भेकड आहे, पैसे पण कमावता येत नाही, चोरी पण करता येत नाही. ₹1,00,000 दे सोडून, 50,000 जरी चोरले असते तरी आम्हाला मजा करता आली असती ना. अन्वय आणि नुपूर खूप चिडतात. इन्स्पेक्टर म्हणतात, चला रे, या बाईचं कुठे ऐकून घेता? पोलीस अन्वयला नेऊ लागतात. तर नुपूर म्हणते, थांबा साहेब थांबा, आता तुम्ही एवढा वेळ थांबलाय, मग अजून 2 मिनिटं थांबा ना, मी काय म्हणते ते ऐकून घ्या. साहेब माझा भाऊ खूप सभ्य आहे आणि तो कधीच असे अपहार चोरी वगैरे करू शकत नाही, फ्रॉड करू शकत नाही. प्लीज तुम्ही त्याला इथून नेऊ नका, माझं ऐकून घ्या. परंतु इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, बाबा आता तूच सांग तुझ्या बहिणीला काय सांगायचं ते. अन्वयने खरंच गडबड केलेली दिसतीये. अन्वय म्हणतो, नुपूर मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता कोणताही पुरावा नाही आहे. मी तुला एवढंच सांगू शकतो, मी कोणतीही गडबड केलेली नाही आहे, कोणताच घोटाळा केलेला नाही आहे. त्यामुळे नुपूरला सुद्धा टेन्शन येतं. नुपूर म्हणते, ठीक आहे दादा. नुपूर इन्स्पेक्टरला विचारते, इन्स्पेक्टर साहेब तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का? त्याशिवाय तुम्ही माझ्या दादाला नेऊ शकत नाही. तर हा इन्स्पेक्टर म्हणतो, पाहिलं का हवालदार मोरे, आजकाल या बायका आहे ना, दिवसभर त्या रील्स पाहत बसतात आणि मग आपल्याला जाब विचारतात. दे भाऊ त्यांना, देऊन टाक अरेस्ट वॉरंट. हवालदार इन्स्पेक्टरकडे अरेस्ट वॉरंट देतो आणि इन्स्पेक्टर नुपूरकडे आणि म्हणतो, नीट वाचून घ्या. नुपूर हे अरेस्ट वॉरंट पाहते आणि तिलाही मोठा धक्काच बसतो, कारण या अरेस्ट वॉरंटनुसार पोलीस नक्कीच अन्वयला अटक करू शकतात. इन्स्पेक्टर विचारतो, झालं का वाचून? आता आम्ही तुमच्या भावाला घेऊन जातोय. नुपूर म्हणते, साहेब माझं प्लीज ऐकून घ्या, माझा भाऊ असं कधीच करू शकत नाही, तो खूप सभ्य खूप चांगला माणूस आहे. इन्स्पेक्टर म्हणतो, मॅडम आम्ही तुमचं ऐकलं, थांबलो, तुम्हाला अरेस्ट वॉरंट दाखवलं, आता आम्ही नाही थांबू शकत, घ्या रे बाजूला व्हा. असं म्हणून इन्स्पेक्टर हवालदार अन्वयला पकडून तेथून घेऊन जातात. नुपूर मीना जोरजोरात ओढत असतात, अन्वय दादा, पण पोलीस काय ऐकत नाही, अन्वयला घेऊन जातात. तेवढ्यात मल्हार हा वकिलांना घेऊन तेथे येतो. आता मल्हारला कसं समजलं देव जाणे. मल्हार विचारतो, काय झालं नुपूर? तर मीना जोरजोरात रडू लागते, मल्हार सर यायचं होतं तर थोडं लवकर यायचं ना, आता माझा पूर्ण संसार गेला मातीत, पूर्ण घर त्यांनी अस्तव्यस्त केलं, माझ्या नवऱ्याला घेऊन गेले, आता मी कसं जगायचं, काय करायचं? मीना टाहो फोडते. मल्हार विचारतो, नुपूर काय झालंय? नुपूर सांगते, सर पोलिसांनी अन्वय दादावर आरोप लावले आहेत पैशांच्या अपहाराचे, घोटाळ्याचे, आणि
अन्वय दादाला ते घेऊन गेले आहेत. तर मीना म्हणते, मल्हार सर, आता आम्ही कोणाकडे पाहून जगायचं? मी माझी मुलगी कसं जगणार? तो अन्वय कधी बाहेर येईल की नाही? तेवढ्यात हा वकील विचारतो, तुम्हाला काही नोटीस वगैरे आली होती का? तर मीना सांगते, आली होती वाटतं, पण मी काय पाहिली नाही, अन्वयने ती फाडून टाकली. वकील म्हणतो, याचा अर्थ कोर्टाची नोटीस आली होती. मल्हार म्हणतो, ठीक आहे, पण काहीतरी मार्ग असेल ना? मला कोणत्याही परिस्थितीत आजची रात्र अन्वय दादाने पोलीस स्टेशनमध्ये काढायला नको आहे. रात्र होण्याआधी त्याला तुम्ही बाहेर काढा आणि तो घरी यायला पाहिजे. वकील म्हणतो, ठीक आहे सर. वकील तेथून निघून जातो आणि मल्हार हा नुपूर आणि मीनाला समजावून सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अन्वय दादा लवकरच घरी येईल. नुपूर खूप इमोशनल होते आणि मल्हारला मिठी मारून रडू लागते. मीना अगं बाई असं एक्सप्रेशन देते, पण नुपूर खूप दुःखी झालेली असते, रडत असते. मल्हार तिला सावरतो आणि दुसरीकडे तायडी ही इन्स्पेक्टरला कॉल करून विचारते, काय मग केली का अन्वयला अटक? इन्स्पेक्टर सांगतो, मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आहे. तर तायडी सांगते, जेवढे जास्त दिवस होईल तेवढे जास्त दिवस त्याला तुरुंगात ठेवा. हा इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू त्याला आतमध्ये ठेवण्याचे. तायडी खूप खुश होते आणि तेवढ्यात तायडीचे आईबाप तेथे येतात. तायडीचा बाप विचारतो, वा तायडे, आज तर तू खूप खुश दिसतीयेस. तर तायडी सांगते, बाबा तुम्हाला माहिती आहे ना, तुमची मुलगी कधीच हार मानत नाही. याआधीचे माझे 2 प्लॅन फ्लॉप झाले, पण आता माझा कोणताच प्लॅन फ्लॉप होणार नाही आहे. मी त्या नुपूरच्या मुळावरच घाव घातला आहे. आता त्या नुपूरचा लाडका भाऊ जेलमध्ये जाऊन बसला आहे. तो काय लवकर बाहेर येत नाही आणि जोपर्यंत तो बाहेर येत नाही तोपर्यंत नुपूर ही संजनाला शोधण्याचा प्रयत्न करणार नाही आणि तोपर्यंत मी तिच्या आयुष्यात असं वादळ आणेल की नुपूर पुन्हा माझ्या वाटेला जायची नाही. असा विचार करून तायडी खूप खुश होते. थोड्या वेळाने रात्र होते. मल्हार हा अंगणात उभा असतो आणि इन्स्पेक्टरशी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, कमीत कमी कुणी तक्रार केली आहे त्याचं नाव तरी मला सांगा. इन्स्पेक्टर म्हणतो, मल्हार सर टेन्शन घेऊ नका, ज्याने तक्रार केली ना तो तुमच्या घरी थोड्याच वेळात तुम्हाला भेटायलाच येतोय. आणि तेवढ्यात तेथे एक गाडी येऊन उभी राहते आणि या गाडीमधून एक माणूस बाहेर पडतो. तो एखाद्या सेटसारखा दिसत असतो. मल्हार म्हणतो, आलेच, 2 मिनटं थांबा. आणि हा सेट पुढे येतो आणि म्हणतो, अरे मल्हार सर, मला जर का माहीत असतं तो अन्वय तुमच्यासारख्या मोठ्या बिझनेसमनचा नातेवाईक आहे तर मी तक्रार केलीच नसती. आपण मांडवली करायला तयार आहे ना? मल्हार खूप खुश होतो. तेवढ्यात नुपूर तेथे येते. मल्हार या इन्स्पेक्टरला म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बोला त्यांच्याशी. मग हा सेठ इन्स्पेक्टरशी बोलतो. मग तो पुन्हा एकदा मल्हारला कॉल देतो. मल्हार म्हणतो, सर मी तुम्हाला एवढं सांगेल, हे सेठ थोड्या वेळाने त्यांची तक्रार मागे घेतील आणि तोपर्यंत तुम्ही अन्वय दादाला काही त्रास देऊ नका. तो खूप सभ्य माणूस आहे, गैरसमजातून हे सगळं झालं आहे. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे मल्हार सर. मल्हार फोन कट करतो. तेवढ्यात तायडीसुद्धा तेथे येऊन हे सगळं पाहत असते. मल्हार हा नुपूरला सांगतो, हे तेच सेठ आहेत ज्यांनी अन्वय दादाविरुद्ध तक्रार केली आहे आणि आता ते सेटलमेंट करायला तयार आहेत. मल्हार सांगतो, सेठ तुम्ही टेन्शन घेऊ नका, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळून जातील. हा सेठ म्हणतो, फक्त एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पैसे मला कॅशमध्ये द्या. हे ऐकून तायडी खुश होते, म्हणजे हा सेठसुद्धा तायडीचाच आणि यात तायडीचा नक्कीच हिस्सा असणार. मल्हार सांगतो, ठीक आहे, तुम्हाला पैसे कॅशमध्येच मिळतील, पण तुम्ही ती तक्रार आधी मागे घ्या. तर हा सेठ म्हणतो, तक्रार मी मागे घेईल, पण पैसे मिळाल्यानंतरच. उद्या सकाळी तुम्ही पैसे पाठवून द्या, मी लगेच तक्रार मागे घेतो. मल्हार म्हणतो, ठीक आहे. हा सेठ हात जोडतो आणि तेथून निघून जातो. आणि मग नुपूर ही मल्हारकडे रागारागाने पाहते. मल्हार म्हणतो, नुपूर काय झालंय? टेन्शन घेऊ नको, अन्वय दादा आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी नक्कीच घरी परत येईल. नुपूर चिडून म्हणते, मल्हार सर मी त्यांच्यासमोर काही बोलले नाही, पण आता बोलते. तुम्ही माझ्या भावासाठी पैसे का भरताय? माझ्या भावाने पैसे थकवले ना, मग ते मी सगळं पाहून घेईल, तुम्ही पैसे देऊ नका. मल्हारला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, नुपूर असं का बोलतीयेस? अगं तू आता इतक्या मोठ्या घरची सून आहेस, मल्हारसारख्या मोठ्या बिझनेसमनची बायको आहे, तुझं सासर श्रीमंत आहे, आता त्याचा फायदा असं होणारच ना. आता जरी तुझ्या भावाने पैसे थकवले असले तरी मल्हार ते पैसे भरू शकतो. नुपूर चिडून म्हणते, सागरिका मॅम मला आहे ना तुमच्याशी नाही बोलायचं आहे, मला मल्हार सरांशी बोलू द्या 2 मिनटं. तायडी गप्प बसते. नुपूर ही मल्हारला म्हणते, मल्हार सर
मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. तुम्ही माझ्या दादाचे पैसे नाही भरायचे. तायडी मध्येच बोलते. अगं नुपूर, आमच्यासारखी मोठी माणसं असे उपकार करत राहतात. तायडी लगेच शब्द बदलते. उपकार नव्हतं म्हणायचं मला, मदत म्हणायचं होतं. मदत करत असतात. तू ये ना, बिलकुल असं करू नको. माझं ऐकून घे. नुपूर, अगं आपल्यासारखी मोठी माणसं गरीब लोकांची मदत करतच असतात आणि मदत करणं हे खूप महत्त्वाचं आहे गं. आणि ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तू माझं ऐकून घे, माझं समजून घे आणि तू टेन्शन घेऊ नको. आमच्यासाठी ही मोठी रक्कम नाही आहे. मल्हार पैसे भरेल आणि त्यानंतर काही टेन्शन राहणारच नाही. तुझा भाऊ लगेच घरी येईल. नुपूर म्हणेल, सागरिका मॅम प्लीज मध्ये बोलू नका. मला मल्हार सरांशी बोलू द्या. मल्हार सर, तुम्ही हे पैसे भरायचे नाही आहेत. हा माझा दादा आहे. त्याने चूक केली ना, ती चूक मी सुधारेल. मल्हार चिडून म्हणतो, नुपूर हे अति होतं आहे. तू माझी बायको आहेस, मग ते माझं कुटुंब नाही आहे का? मी अन्वय दादाला मदत करू शकत नाही का? नुपूर म्हणते, सर बाकीच्या गोष्टीत मदत करणं वेगळं आणि अशा पैशांची मदत करणं वेगळं. हे खूप चुकीचं करताय तुम्ही. तायडी परत मध्येच बोलते, अगं नुपूर असं काय करतेस? तुला म्हटलं ना, तुला श्रीमंत सासर भेटलंय. मग श्रीमंत सासूरवाडीचे असे फायदे असतातच. माहेरच्यानी चुका करायच्या, श्रीमंत नवऱ्याने ते भरायच्या. काय फरक पडतो? नुपूर म्हणते, प्लीज सागरिका मॅम, हे मला आवडलेलं नाही आहे आणि मी मल्हार सरांना पैसे भरू देणार नाही. मल्हार म्हणतो, मग नुपूर तू एवढे पैसे कसे भरशील? तुझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तर नुपूर म्हणते, त्याचा विचार मी केला आहे. मी माझी टिफिन सर्व्हिस सुरू करणार. हे ऐकून मल्हार आणि तायडीला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, नुपूर नक्कीच कर. तू तुझी टिफिन सर्व्हिस सुरू कर, तेवढंच तुझं मन रमेल. पण एवढ्या लवकर तुझ्याकडे पैसे कसे येतील? नुपूर म्हणते, सर ते मला माहिती आहे. माझ्या भावाने चूक केली आहे ना, मग तो काही दिवस आतमध्ये राहिला तरी चालेल. पण मी माझं काम सुरू केलं की मला पैसे मिळतील आणि मग त्या पैशातून मी सगळं कसं मॅनेज करायचं ते माझं ठरवेल. असं म्हणून नुपूर रागारागाने तेथून निघून जाते. मल्हार तिच्या मागे मागे जातो आणि तायडी म्हणते, वा नुपूर वा, लाखो रुपये भरायचेत आणि तू ते टिफिन सर्व्हिसने भरणार. पण जोपर्यंत तू हे सगळं करशील तोपर्यंत तुझ्या आयुष्यात आणखीन एक मोठं वादळ येईल, ज्यामुळे तू पूर्णपणे हादरून जाशील, एवढं लक्षात ठेव. आणि इकडे नुपूर तिच्या रूममध्ये बसून टिफिन सर्व्हिस कशी सुरू करायची याचं प्लॅनिंग करत असते. पण तिला टेन्शन येतं, कारण टिफिन सर्व्हिस सुरू करायची म्हणजे जुने कस्टमर गोळा करावे लागतील. कुठे टिफिन सर्व्हिस सुरू करायची, किचन कोठे असेल, भांडी कुंडी डबे वगैरे हे सगळं मॅनेज करायचं असेल. आणि तेवढ्यात मल्हार एक व्हाईट बोर्ड आणि एक सूटकेस घेऊन तेथे येतो आणि म्हणतो, मिसेस नुपूर, आता तुम्हाला एवढी मोठी कंपनी सुरू करायची आहे, नुपूर टिफिन सर्व्हिसेस बिझनेस एम्पायर. त्यासाठी सगळं प्लॅनिंग तर करावंच लागेल ना. लॉजिस्टिक काय लागणार, आपल्या डिलिव्हरी कशी करायची, हे सगळं आपण आजच ठरवून घेऊया. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही माझी चेष्टा करताय ना, बिझनेस एम्पायर म्हणता याला. तर मल्हार म्हणतो, अगं नुपूर चेष्टा नाही करत आहे, मी तुला उद्याचं स्वप्न दाखवतोय. प्रत्येक मोठा बिझनेस असा छोटा छोटा सुरू होत असतो. नुपूर म्हणते, सर मी माझं करेल. मल्हार म्हणतो, नाही मी तुला मदत करणार आहे. असं म्हणून मल्हार या व्हाईट बोर्डवर नुपूर टिफिन सर्व्हिसेस असं नाव लिहितो आणि सगळी प्लॅनिंग सांगू लागतो. नुपूर विचारते, सर तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही चेष्टा मस्करीच असते ना, तुम्ही कधी सिरियस होऊच शकत नाही. तर मल्हार म्हणतो, नाही मी खूप सिरियस आहे, मी तुला सिरियसली सगळं सांगतोय. मल्हार हा खूप सिरियसली बोलत असतो, पण नुपूरला असं वाटतं की मल्हार माझी चेष्टाच करतोय की मी पुन्हा एकदा टिफिन सर्व्हिसेस सुरू करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूरने खूप मोठा निर्णय घेतला आहे, ती पुन्हा एकदा टिफिन सर्व्हिस सुरू करते. आता यामुळे काय नवीन वादळ येतं ते पाहायला मजा येईल. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी नुपूर ही आपल्या घराच्या किचनमध्येच एक छोटासा सेटअप सुरू करण्याचा विचार करेल आणि त्यासाठी रेवती मावशीकडे परमिशन मागणार. पण रेवती मावशी स्पष्ट शब्दात नकार देईल. त्यामुळे मल्हार आणि नुपूरला वाईट वाटेल. तायडी विचार करेल, जर नुपूरने या घरात सेटअप नाही सुरू केला आणि आपल्या माहेरी सुरू केला तर मी तिला त्रास कसा देणार, आणि नुपूर हा सगळा सेटअप आपल्या माहेरी सुरू करणार. पण
तायडी ही नुपूरला त्रास देण्यासाठी लगेच रेवती मावशीला मनवणार आणि नुपूर आणि मल्हार घरी आल्यानंतर त्यांना समजावून सांगतील की नुपूर, तू राहते येथे, काम तेथे करशील, तुला किती प्रॉब्लेम्स येतील. मी रेवती काकूला मनवलंय, रेवती काकू तुम्हाला परमिशन द्यायला तयार आहेत, तुम्ही या घरातूनच तुमचा सेटअप करू शकतात. हे ऐकून नुपूरला संशय येईल. नुपूर विचार करेल, मॅम मला येथेच बिझनेस सुरू करण्यासाठी का सांगताय, त्यांनी रेवती मावशीला सुद्धा मनवलं, याचा अर्थ त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू आहे, मला त्रास देण्याचा. यामागे त्यांचा काहीतरी प्लॅन आहे. मग आता तायडीचा प्लॅन काय ते नुपूरला कळेल का, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.